तुम्हाला काही लागत नाही जगाला. माझ्या समोर बसलेले जेवढे लोक आहेत ना, ते किती ज्ञान ऐको, किती कीर्तन ऐको, किती ज्ञानी असो, यांना एक घर लागतं. त्या घरात प्रेम करणारी आणि मान देणारी माणसं लागतात. काय सत्य जगातलं. झोपडी असू द्या, रोडवर काम करणारे कामगार असू द्या, नाहीतर कंपनीचे मालक असू द्या, त्यांना घरात प्रेम करणारी माणसं लागतात. एवढाच सिद्धांत. आता एक मंदिर आहे आपल्या समोर आहे, बाजाराच्या व्हॅल्युएशन प्रमाणे 2 कोटीचं. याला म्हणतात आमच्या भाषेमध्ये निवारा. बरोबर. मुंबईला एखाद्याचं घर 5,000 कोटीचं असेल, त्याचं नाव काय? निवारा. त्यांनी काही इंद्रायणी विटा पाठवल्यात का? काही मातीच आहे. माणसाने किंमत वाढवली, निसर्गाने त्याचा अर्थ एकच ठेवला, त्याचा अर्थ निवारा. झोपडी असो, हॉटेल असो, घर असो, निवारा. आणि त्या निवाऱ्यामध्ये जर तुम्हाला निवारा नाही मिळाला तर झोप येईल. मुलाचं एकीकडे तोंड, बायकोचं एकीकडे तोंड, नातू ऐकत नाही, बायको नीट बघत नाही, तो निवारा आहे का तो? त्याच्यापेक्षा संन्यासी झालेलं बरं. त्या निवाऱ्यापासून हा निवारण होतो, त्याचं नाव संन्यासी. शोधतो तो. संन्यासी म्हणजे काय? कुणीतरी प्रेम करणारा असावा. पैसा किती याला महत्व नाहीये. मला काही काही गोष्टी मी ज्या डोळ्यांनी पाहिजे, खरंच मला चांगलं वाटतं. भगवान बाबांचा 90% समाज हा ऊसतोड कामगार. महाराष्ट्रात जेवढे कारखाने तेवढं भगवान बाबांचे शिष्य आहेत. तुम्ही कधीतरी असं गाडीतून जाताना जरा थोडं निरीक्षण करून बघा, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. ऊसानं भरलेली गाडी आहे आणि त्याच्यावर नवरा बायको भाकरी खातात. बघितलं तुम्ही? असं तुमच्या जीवनामध्ये कधी आले का एवढे करोडो रुपये कमवून? दोघांनी एकत्र बसून मनाने त्याचे चेहरे बघा. व्यवहार म्हणून नाही, ऊसाच्या गाडीवर दोघं समाधानी आहेत. आणि कारखानदार, तुम्ही बघा त्यांचे चेहरे. माझा अभ्यास आहे. किती श्रीमंत असला, जवळ येताना वास येतो, चेहऱ्यावर आठ्याच टेन्शन. अरे तू मनुष्य आहे, थोडासा हसत जा, थोडं रागवत जा, थोडी चेष्टा कर. जगणं ते जिवंतपणा आहे. टेन्शन किती दिवस कर. रावणापासून आतापर्यंत टेन्शन घेऊन गेले लोक, पण या जगामध्ये काही विराट माती माती राहिली, सोनं सोनं राहिलं, दगड दगड राहिले, आणि हा दगड निघून गेला. काही फरक पडत नाही जगामध्ये. तुम्ही जगलात कसे याच्यावर कादंबरी लिहिता, तुम्ही हसलात कसे याच्यावर पुढचा माणूस इतिहास. खूप गरीब लोक बघा तुम्ही, अहो जिथे पाण्याचा नळ नाही, काहीच नाही, असे रस्ता बांधणारे लोक झोपडीच्या कडेने स्वयंपाक करतात. भांडणं नाही त्यांच्यामध्ये. माझा अजून अर्थ समजला नाही तुम्हाला. भांडणं नाही त्यांच्यामध्ये. दोघं मिळून दुःखाशी मुकाबला करतात. हे सुख आहे. पुन्हा सांग, दोघं मिळून दुःखाशी मुकाबला करतात, हे सुख आहे. आणि घरातलं सुख दोघं मिळून दुःखी होतात, हे दुःख आहे. एसी चालू आहे, घर चालू आहे, सगळं चालू आहे, आणि भांडणी चालू. तुला अक्कल नाही तेवढी, तुला अक्कल नाही तेवढे, माहेरची माझे एवढे पैसे आणून तुम्ही कमवतो तुला. आणि शेवटी एवढ्या मोठ्या घरामध्ये काय ठरतं माहिती आहे तुम्हाला? मी आहे म्हणून नांदले, तो म्हणतो मी आहे म्हणून तुला वागवतो. किती कोटीचं घर असलं तर फायदा होईल याच्यामुळे. कोणाची तुलना करता तुम्ही? कोणाच्या बुद्धीला नावं ठेवा? न बायकोनी नावं ठेवा, पण नवऱ्यानी नावं ठेवा. मुद्दा असा आहे, तुम्ही एकमेकाचे हिता करता जवळ आहात, हे पहिला मुद्दा तुमच्या लक्षात. शिष्य होत आहे, विद्यार्थी होत आहे, तुमची जबाबदारी तुम्हाला कळाली पाहिजे. तुम्हाला काय करायचं? पत्नी आहे, पतीला जबाबदारी कळली पाहिजे की माहेर सोडून, आईबाप सोडून ते आपल्यासाठी आपल्या घरात आले. पत्नीला कळायला पाहिजे 12-12 तास बाहेर नवरा काम करतो, ते आपलं घर चालवण्यासाठी करतो. जाणीव झाली ना, प्रेम निर्माण होतं.
हक्क मागितला ना दुःख निर्माण. माझा हक्क आहे, दुःख सोडून. हक्क म्हणजे काय? स्वतःला शहाणं समजणं म्हणजे हक्क. मीच योग्य आहे, मलाच हे झालं पाहिजे, दुःख आहे. अशा माणसाच्या जीवनामध्ये सुख येत नाही. आणि असे माणसं जर तरी झाले ना, जगण्यातला सगळा कडूपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. बघा तुम्ही लहान नातवाकडे नीट बघत येत, तसे खडूस आजोबा असतो तुम्ही बघत येतो. पोरगा उड्या मारायला लागले ना, ठीक आहे गबस खाली खेळूच येईल त्याला, ते लहान आहे ना ते. पण ते काही नाचण्याकरता हसण्याकरता त्या लहान पोराला काही टीव्ही लागतो का पिक्चर लागतो, पोट भरले आनंदाने नाचते, आजोबाला सगळं होत नाही. पण मला सांगा त्या लहान मुलांनी नाचू नये गाऊ नये, काय करणार त्याचं? बर सगळ्यात मोठा आई बापाचा म्हातारामध्ये अभ्यास कर, तुम्ही किती दिवे लावले, काय केलं तुम्ही? आणि त्याच्यात पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, सगळ्यांनी एक वाक्य लक्षात ठेवा. मुलगा आपल्या घरात जन्माला आलेला आहे, आपल्या नौकर नाही येतो. त्याने इतकेच मार्ग पाडले पाहिजेत, असंच वागलं पाहिजे. तो गुलाम म्हणून जन्माला नाही आला, तुमचा आत्मा म्हणून जन्माला आला, तुमचा बॉडी पार्ट आहे. त्याला गुलामासारखं वागू नका, डिप्रेशन येतं त्याचं. श्रीमंताचे मोठमोठ्या बुद्धिमानाचे मुलं बघा तुम्ही, कोमजलेले तो, त्यांनी काय पाप केलं असेल मला माहित नाही, पण त्यांच्या घरात जन्माला येऊन समाप्त झाले. कोणतेही श्रीमंत किती लहानपणी ते चष्मे लावतात, चांगलं दिसते त्यांना. मी जाणून बघून अशा माणसाच्या खोड्यात काय झालं बाबा, काय नाही अभ्यासाचं टेन्शन येतं, चष्मा भिंगाचा, वय 10 वर्ष, खाण्यापिण्याचं वय. आणि जेवढे म्हातारी माणसं बसले त्यांच्या काळामध्ये म्हणजे आमच्या काळात तालीम हे मंदिर असायचं. तालीम, ताकद पाहिजे अंगामध्ये, जगायचंय तुम्हाला, रोगाबरोबर प्रतिकार करण्यापुरता आणि खाल्लेलं अन्न पचवण्याकरता. म्हणून जुन्या काळातले जे लोक होते ना, आपल्या मुलाकडून काही अपेक्षा करत नव्हते. जसं जसं तो मुलगा अंगाने भरत जातो तसं तसं त्या मुलावर आई बाप प्रेमाने भरत जातात. छान दिसतो मुलगा, तब्येत चांगली येते. आता काय टक्केवारी किती, कोणत्या शाळेत ऍडमिशन, काय केलं, किती गुलाम म्हणून. तुम्ही जगायचं शिका आनंदाने. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये बघा फार टेन्शन घेत नाहीत लोक. कीर्तनकार असू द्या, वारकरी असू द्या, आळंदी पंढरपूरला जाणारे असू द्या, काय मस्तीत चालतात. अहो हे जगा, हे शिकवणारे संत आहे. प्रश्न असा पडतो की असे लोक भेटत नाही. संकट टाळा. नारद भक्ती सूत्रामध्ये फार गोड सांगितले, शिका म्हणून आहे ना, कुठं सांगतच नाही. तुम्हाला असं वाटत असेल ज्ञानेश्वरी गेला असेल शिका शिका, नाही, ज्ञानेश्वरी कुठंच म्हणत नाही शिका. ज्ञानेश्वरी मग ते फक्त समजदार व्हा. समजदार म्हणजे आज जीवनाच्या बाबतीत समजदार व्हा. किती दिवस तुम्हाला जगायचे. मी एकदा पेपरला वाचलं होतं, रोज 10 कोटी रुपये जर एका माणसाने खर्च केले तर त्याची संपत्ती संपायला 500 वर्ष लागतात. तुम्ही वाचला असेल, मला नाही. पेपरला काय म्हणतात, त्या माणसाकडे इतकी संपत्ती आहे, रोज 10 कोटी खर्च केले, संपायला किती वर्ष लागतात. आणि याचं वय किती, 60. पैसे संपायला 500 वर्ष. दुसऱ्याची धर्म, दुसरं काय. त्याचे पोरं हे ते गाड्या फिरवतात, त्याला अशी तिळ पाकडतो. अरे काय पाड्यावर मोटरसायकल चालते का, ते पोरं फार मजेशीर उत्तर देत. काय झालं, अरे पैसा आहे, आमच्या टायमाला असं नव्हतं. पोरं म्हणतात तुमचं नशीब, पण आमच्या टायमाला असं आहे, तुम्ही जळता का. त्याच्याबरोबर प्रेमाचं नातं संपून जातं. नातवाची आजोबावर श्रद्धा राहणार. माझा अजून अर्थ नाही कळला तुम्हाला. हा माणूस मित्राकडून तुटला, गावातून तुटला, घरातून तुटला, तुझ्या समोरची जी शेवटची पिढी नातू त्याच्यापासून सुद्धा तुटला.
मिळालं काय? काय तुम्हाला आयुष्यात एक माणूस तुम्हाला चांगला म्हणत नाही, याच्यापेक्षा माणसाच्या जीवनातलं वाईट काय? ज्ञानोबाला एकाने प्रश्न विचारला किंवा मेल्यानंतर स्वर्ग असतो वगैरे वगैरे, त्याचं काय? माऊलीची ज्ञानेश्वरी ना कधी सरळ बोलत नाही. माऊली सरळ आहे, एकही शब्द ज्ञानेश्वरीमध्ये सरळ. ज्ञानोबा काय म्हणतात त्याला, आपण स्वर्गातलं नंतर बघू. जयाचे ऐक धड नाही. जो मनुष्याचा जन्म मिळून सुखी झाला नाही, तयाचे परत्र पुससे काय? इथंच तो नरकासारखा जगला, मूर्खासारखा जगला, नालायकाप्रमाणे झाला, तयाचे परत्र पुससे काय? पुढं काय होईल विचारतो कशा करता? इथं जो सुखी झाला त्याला स्वर्ग मिळतो. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये 50% अभंग फक्त संगतीवर आहे. 50% अभंग ज्ञानोबाचे, तुकोबाराचे सगळे शास्त्र बघा. वाईट माणसाच्या संगतीमध्ये नसताना टेन्शन. आणि आता येत होतो, येता आम्ही एका ठिकाणी उभं होतो. तो मला काय म्हणतो माहिती, पुढे जाऊ नका, ट्रॅफिक जाम. नाही लक्षात आलं, रस्ता एकच आहे ना, जाम असलं तरी जावंच लागेल, नसलं तरी जावंच लागेल. पण जर याने सांगितलं नसतं तर टेन्शन आलं नसतं. सांगितल्याने परिस्थिती बदलत नाही. माझा मुद्दा लक्षात ठेवा, परिस्थिती बदलत, ट्रॅफिक जात नाही, रस्ता एकच आहे, जाणार कुठून? कारण जर सांगितलं नसतं थोडं ट्रॅफिक दिसतंय, जात माणूस जातो. पण अगोदरच टेन्शन आलं की ट्रॅफिक जाम आहे, त्याचं चालणं बंद पडतं. याचं नाव आहे परिसरातले लोक. काय तुझं पोरग दिवा लावणार आहे, तुला काय घेणे? माझा मुलगा काय पोरग दिवा लावतोय, तुला काय घेणे? त्याचं आहे ना ते, तुला काय टेन्शन आहे? तुम्ही दुखी नसता, दुखी करतात लोक. काही जरी कीर्तनातून लक्षात नाही राहिलं तर बायाने कमी वाक्य लक्षात ठेवा. कैकेयी किंवा कौशल्य या दोघांपैकी कोणी जरी महाराणी झाली तर मंथरेचं प्रॉफिट काय? बोला ना. कैकेयीचा मनात नव्हतं की रामाने वनवास घ्यावा. कौशल्य तर आहे, पण जिला काहीच फायदा नाही त्या बाईच्या मैत्रिणीमध्ये असणारी कैकेयी मंथरेचं ऐकलं मी संपूर्ण अयोध्या दुखी झाली. आणि नुसतं ऐकून दुखी नाही झाली. तुमचं रामायण पाहण्याची टेक्निक वेगळी, माझी वेगळी. एका भांडे घासणाऱ्या बाईनं कैकेयीचा नवरा मारला, रामाला वनवासात पाठवलं, भरताने आई म्हणणं सोडून दिलं. लक्षात, सगळे कोणाच्या म्हणण्यानुसार मंत्रानं. आपल्या गावात किती मंत्र आहेत? कोणाचं ऐकतो, कोणाला त्रास देतो, कोणावर शंका घेतो. चुकला असेल, नवरा असो पोरगा असो, उदाहरण करून पाहिजे. दुसरे करणं ऐसी करवराजी शांती, ऐसी करवराजी शांती, ऐसी करवराजी
इतका थोडा अभंग आहे. हे वाक्य लक्षात ठेव. करी लाभा विन प्रीती. याची मी भूमिका तुम्हाला अगोदर सांगितली. दुकानामध्ये जा, नातेवाईकाकडे जा, सगळं चांगलं दिसतं, लाभ आहे म्हणून तुमचा मान आहे, लाभ आहे म्हणून तुम्हाला बोलवलं जातं. संत आणि आई लाभाविन प्रीती कर. आणि एवढंच वाक्य मानेल जीवनामध्ये, एवढंच. लाभाविन. जो प्रेम करणारा आहे तो लाभाशिवाय प्रेम करतो का, एवढंच पाहिजे. तुमच्यापासून लाभ होणारा असेल कुणी प्रेम करेल. एकदम साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, एकदम साधं उदाहरण. 10 रुपयाचा चहा घ्या, मान कमी. जिथं 10 रुपयाला चहा मिळतो तिथला मान कमी. बसायला खुर्ची नसते, उभा राहून लोक चहा पितात, पैसा कमी आहे ना. लाभ कमी, तुमचं स्वागत कमी. पैसा वाढवत चालला, चहा तोच, त्याची किंमत वाढवत चालला, तुमच्या सोयी वाढते. चांगल्या हॉटेलमध्ये जा, 100 रुपयाचा चहा, एसी लावलेला आहे, सोफा ठेवलेला आहे, एकदम व्यवस्थित. अजून 5 स्टार मध्ये जा, 2 कप चहा जास्त गेला, त्याच्यामुळे पण वेगळं दूध, वेगळं साखर, 2 बिस्किट बरोबर, नाही का. लाभामुळं सेवा, या अभंगाचं मूळ ब्रीद आहे. का सेवा करतात हे तुम्हाला कळालं. तुम्ही एवढे चांगले आहेत का, बिस्किट, 2 कप चहा, दूध सगळं, आणि त्याच्यापेक्षा हरामखोरपणा बघा तुम्ही. ज्या 1000 रुपये त्या चहाची किंमत आहे, तो काय करतो, नुसतं खोकतो आणि एक बिस्किटचा तुकडा घेतो आणि अर्धा कप चहा घेतो, 1000 रुपये देऊन जातो. 1000 रुपये देऊन जातो. माझा अजून अर्थ काय कळला तुम्हाला. 1000 रुपये देऊन जातो. वेटर खुश नाही होत. ज्यांनी ते मटेरियल आणलं ना, तो खुश नाही होत. आणि जर तुम्ही 100 रुपये ठेवलं, शेठची उधार आहे. सर काय, लाभाविन प्रीती. त्याची किंमत दिली तुम्ही, खुश नाही आहे लोक, टीप पाहिजे. आणि हे काही छोटी गोष्ट नाही, मी तुम्हाला कृतज्ञता सांगतो. पूर्ण अमेरिकेमध्ये कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जेवलात आणि जर टीप दिली नाही तर तुम्हाला ते मूर्ख समजतं. पूर्ण अमेरिकेमध्ये तुम्ही भाग्यवान आहे, भारतात जन्माला आले, उधारीवर चालले. कुठल्याही हॉटेलमध्ये जा, नियम दिलेला आहे त्यांनी, टीप आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी टीप आवश्यक. एवढा श्रीमंत अमेरिका, पण बक्षिसाची मागणी करतो आणि बक्षिसाप्रमाणे प्रेम केलं जातं. हे जर तुम्हाला कळालं नाही तर काय कळलं तुम्हाला. आणि आई आणि संत करी लाभाविन. काय फायदा आहे. मुलगा हसलं याच्यामध्ये आईला समाधान आहे, आणि तुम्ही जीवनात सुखी झाला याच्यात ज्ञानोबाला समाधान आहे, म्हणून तिला माऊली म्हणून. लाभ ते पूर्ण आहे. आता आपण या ठिकाणी बसलो, काही ठिकाणी टीव्ही पाहतात लोक, काही ठिकाणी तमाशाला गेले, काही पिक्चर पाहतात. आज भगवान श्री ज्ञानोबांचा समाधीचा दिवस आहे. तुम्ही तो साजरा करा नाही तर न करा, ते समाधीमध्ये आहे. केला तर ज्ञानोबांचा आशीर्वाद मिळेल. आपल्या मनाला समाधान मिळेल की आम्ही माऊलीला झाकतो. नाही केला फरक काय पडत नाही. एका मोठ्या माणसाच्या छत्रछायेखाली आपण जातो, आपलं नुकसान. मोठ्या माणसाला नावं ठेवल्यामुळे काहीच फरक पडत नाही, पण त्याच्यापासून मिळणारा फायदा आणि ज्ञान या दोघाला माणूस मिळतो. नका तुम्ही संतांना मानू. लोक फसवतात. माझा मुद्दाला फसवतातच. ज्ञानोबा तुकोबाराच्या कुठल्याही ग्रंथामध्ये पहा तुम्ही, एकही वाक्य तुम्हाला फसवण्याचं नाही. एकही वाक्य कळत नसेल म्हणून कुठलाही कीर्तनकार वारकरी संप्रदायातला कोणालाही कंडा मारा तागी देतो कधी. वारकरी संप्रदायातला कीर्तनकार
तुमचे आता वय होत आलं. असं कधी म्हणलं की संसार चांगला असतो? बोला ना. आमची गर्दी कमी झाली त्याच्यामुळं. मंदिरात लोक काय येत नाही? कीर्तनकार म्हणतच नाही संसार सुखी होतो. आणि जे लोक म्हणतात ज्या बेटा तेरा कल्याण हो, 2-2 लाख लोक प्रवचन हे काहीच नाही. बोलणं बोल कल्याण कल्याण होईल. आता कोण जात? कोणाचं कल्याण झालं? कोणाला फसवता तुम्ही? कोणाशी बोलता? आणि दुर्भाग्य तुमचं आमचं असं आहे, राग नका म्हणू. दुर्भाग्य तो ज्याला प्रेम करायचं आहे तुमच्यावर, तुमच्यापासून तो फायदा पाहतच नाही. तुमच्यापासून ज्ञानोबराय तुकोबारायने ग्रंथाने काही पाहिले नाही तुमच्याकडे. समाजाने बुडत हे जेव्हा न देखेवे आणि संसाराबद्दल त्यांचं ठाम मत आहे. संसार दुःख पूर्ण तुकोबरायचा जीवन पाठ किंवा गाथा पाठ देणे आश्वासनच नाही. वास्तव सांगा, नादी नका लागू, मुक्त व्हा, आपुली आपण करा. नाही, आज तुम्ही अनुभव करून पहा. तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुमचं दुखणं डॉक्टर घेत नाही. तुम्ही अतिश्रीमंत आहात म्हणून तुमच्याकडं जे दुखणं दर्द गेला म्हणतो आपण, नाही घेत वाटत. त्याच्यापेक्षा पुढे जाऊ सांग, तुम्ही आनंदी असा. आनंद हिरावून घेता येत नाही. जसं दुःख घेता येत नाही तसं आनंद सुद्धा घ्या. एखादा सध्या आनंदी, तुम्ही काय घेणार त्याचं? तुकोबरायचं जीवन फार वेगळं आहे. सर्व सुखाने आलो सर्व आनंदे सर्व सुख द्यालो सर्व. तुकोबरायची बुद्धी गावच्या लोकांनी विरोध केला म्हणून अभंगात कमतरता नाही. गावाने विरोध केला, रामेश्वर भट्टांनी विरोध केला. अभंगाच्या पद मध्ये काही बदल झालेला तोच पोत. तुम्ही आनंद हिरावून घेऊ शकत नाही, तसं दुःख सुद्धा कमी करू शकत. लोक म्हणतात सांगून दुःख हलकं होतं.
हलकं होतं का दुःखाचा प्रचार होतो? हलकं होत नसतं. तुम्ही अनुभव घेऊन पहा. तुम्ही दुःख सांगा, दुःखच राहा. सांगितल्याने तुम्हाला बरं वाटतं आणि तुम्ही भिकारी आहात, सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करा. मी असा दुःखी आहे, मी असा आहे. कोणीतरी तुमच्यावर दया करावी, तुम्हाला सिंपती मिळावी. भिकारी म्हणून काय, माझं दुःख आहे, मी सहन करीन. मला लागलेली जखम दुसऱ्याची कुरवाडण्याची काय गरज आहे? माझी ताकद पाहिजे ती दुरुस्त करायची. नाही लक्षात त्याचं भांडवल करतात. मराठीमध्ये खूप जोरदार शब्द बरं का, बिबटाळ. ऐकले? दुसऱ्याची रडून पडून सहानुभूती मिळवणं ती टेम्पररी असते. पण संत अशा जातीचे आहेत, ऐशी कळवळ्याची लाभाधीन प्रेम करा. तुम्ही कसेही असा, संत तुमच्यावर प्रेमच करणार. का करणार? त्यांच्यामध्ये प्रेम आहे म्हणून प्रेम करतात. तुमच्यासाठी प्रेम नाही येते, ते प्रेमाने भरलेले आहे. त्यांना वाईट बोलताच येत नाही. याला म्हणतात निसर्ग. मी मगाशी सांगितलं, भगवान बाबा 5 वर्षाच्या मुलाबरोबर आवाजावर बोलायचे. अरे तुला येतच नव्हतं. आपल्याला आवाजावर येत नाही. ते निसर्ग काय आहे? आपल्या आतून निघतात. पुन्हा ऐशी मानी शब्द नीट आहे का? ऐशी कळवळ्याची काय शब्द आहे? जात कळते. आंबा 10 असू द्या, पण जातीनं जर गोड असला तरच आंबा गोड असतो. मग आपण म्हणतो ना, आंबट आहे, खोड बरोबर नाही. तुम्हाला कळतं का नाही म्हणणार नाही. बोराचं झाड असेल तर आपण म्हणतो काय बोर गोड आहे, त्या खोडाचा परिणाम आहे. आणि एखाद्या बोराच्या झाडाची बोरं जर गोड नसली तर दोष कोणाचा आहे? आम्ही तेच म्हणतो ना, तो दोष खोडाचा आहे. मग त्या जे मुळातच आंबट आहे त्याला तुम्ही किती पाणी घाला, युरिया टाका, काही करा, जात सोडत नाही. या अभंगातला शब्द आहे, ते जात सोडत ऐशी कळवळ्याची जाती. संत प्रेम करतातच, त्यांची जात प्रेम करण्याची आणि लाभाशिवाय प्रेम करतात. पण आज काही माणसं मूर्ख असतात, काही कसेही असू द्या. मुलगा जन्माला येत असताना वाक्य नीट आहे का? आईची अट नसते की नाक असं असलं पाहिजे, कलर असा असला पाहिजे. आईची अट असते का? जसा येईल तसा मुलगा ती स्वीकारते. करीला भाग कंडिशन नाही आहे, तुझं नाक असं पाहिजे, तुझी उंची अशी पाहिजे, कसंही असू दे. पण मुलगा म्हणून तू माझ्या पोटी जन्माला आला ना, आई म्हणूनच सेवा कर. तिसऱ्या चरणात पोटी पोटी भारवाई 9 महिने
आई ओझं वापरते आणि त्याचे सर्वस्वहीच आहे. सर्वस्व चांगुल पण वाईट पण घाणेरडे सगळे सहन करते. आणि हे स्त्रियांना माहिती असतं. मुलं जर खोडकर असले ना, आमच्यामध्ये एक म्हण आहे मात्र, दोघी आई पाहिजे. दोन्ही बाया काय पाहिजे? आई पाहिजे. त्याचं संबंध तुम्ही ऐकून पहा. एक आई दुसऱ्याच्या मुलावर जर लक्ष ठेव, जास्त खोड्या करतो. तिला माहिती ना मुलं ऐकत नाही. ती पण म्हणते आता माझं जाऊ दे, तू बोल ना, तुझ्या मुलावर लक्ष ठेव. मग त्या दोन्ही आया झालेल्या बाया आपल्या मुलाच्या तक्रारी करतात तासभर. हे चालत नाही, ते चालत नाही, असंच करतो तसंच करतो, झोपतच नाही, ऐकतच नाही. आणि त्यांच्या लक्षात येतं, बरं झालं आता ते शाळेतून यायची वेळ झाली, मला आता जावं लागेल. ज्या मुलाबद्दल तासभर गाराने केले एकमेकाकडे, मुलाची शाळेतून यायची वेळ झाल्याबरोबर ते सांगतात, बरं जाऊ दे आता तो येत असेल, त्याला स्वयंपाक करावा लागेल. आईशी कळवळ्याची हे जीवन आहे. तक्रार आहे मुलाकडे नाही, त्यांच्यामध्ये तक्रार. आईमध्ये तक्रार आहे की मुलगा जरा नीट ऐकत नाही, पण मुलाला तक्रार नाही करत. त्याचे सर्वस्वहीच आहे. किती त्रास देऊ द्या, काही करू द्या. अहो तुम्हाला अजून कल्पना नाही बायांच्या जीवनातलं. पुरुष मंडळी आहेत, मुलगा जर रागवला ना, ते रागवतो कसं याच्यात सुद्धा आई आनंद घेते. कधी कल्पना केली तुम्ही? विचारून बघा. ते रागवलं ना असं, ते आनंदाने कधी माझा मुलगा रागवतो कसा आणि रागवल्यानंतर दिसतो कसा, हे रूप सुद्धा आई आपल्या मनात सामावते. तिला आई तुम्ही हसता ठीक आहे, रागवण्याचा सुद्धा ती आनंद उचलते, कारण की ती तुमच्या चित्तात तिचा पार्ट आहे. तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांचा देवा आम्ही चुकून काही करू, पण आईप्रमाणे तुम्ही आमच्यासाठी माऊली आहात. आमच्या उद्धाराची जबाबदारीच तुमच्यावर. तुझा म्हणे माझे, तुझा म्हणे माझे.